और कुश्ती शुरू हो रही है। इसके बाद के पहलवान तैयार है ये सागर हरियाणा मशगूल एनसीआर प्लेयो। रजत राहुल एनसीआर लाल जंग में पहलवान तैयार है और गौतम रमेश हरियाणा के नीले जंग में पहलवान तैयार है हिंद केसरी वेट कैटेगरी। उसके बाद लक्ष्य शेरावत दिल्ली रेड, अंकित गुलिया हरियाणा ब्लू में पहलवान तैयार है। आणि कुस्तीला प्रारंभ झाला आहे। जे फोटोग्राफर आहे सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत, रजत राहुल एनसीआर वर्सेस गौतम रमेश हरियाणा पहलवान तैयार है। लक्ष्य शेरावत दिल्ली वर्सेस अंकित गुलिया हरियाणा पहलवान तैयार आहे। आणि पृथ्वीराज मोहोळ वंश वर्सेस पृथ्वीराज मोहोळ अशी कुस्ती चालू झालेली आहे। या स्पर्धेचा प्रबळ दावेदार आतापर्यंत महाराष्ट्राचे 4 पैलवान जे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पुढे जाऊन हिंद केसरी झाले, त्याच्यापैकी लेटेस्ट मध्ये हैदराबादला अभिजित कटके पैलवान महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरीची गदा खांद्यावर घेतली। त्याच्या अगोदर 2003 ला विनोद चौगुले पैलवान, त्याच्या अगोदर डबल महाराष्ट्र केसरी आणि पुढे हिंद केसरी झालेले पैलवान चम्मा मुत्तार आणि त्याच्या अगोदर वस्ताद दीनानाथ सिंह यांना हिंद केसरी झाले महाराष्ट्र केसरी नंतर। त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ, पैलवान विजय चौधरी हे पैलवान स्थान मिळवणार का? आणि खऱ्या अर्थानं त्याचा फैसला आज आणि उद्याच्या सत्रामध्ये लागणार आहे। आतापर्यंत या महाराष्ट्राचे 9 हिंद केसरी झाले। पैलवान श्रीपती यांना खंचनाळे, गणपतबाबा अंदळकर, मारुतीभाऊ माने, त्यानंतर दीनानाथ अण्णा सिंह, चम्मा मुत्ताळ पैलवान, त्यानंतर हजरत पटेल वस्ताद, योगेशजी धोडके, अभिजितजी कटके, विनोद चौगुले आणि महाराष्ट्राचा 10वा हिंद केसरी होणार का पुन्हा एकदा कदा भारतातील नव्या पैलवानाच्या खांद्यावरती विराजमान होणार असं देखणं आयोजन आणि नियोजन राजेश्वर प्रतिष्ठान सातारा, तालीम संघ सातारा यांच्या माध्यमातून दीपक दादा पवार, सुनील भाऊ पवार, वैभव मामा फडतरे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान आबाभाऊ सोळ, चंद्रकांत दादा सोळ, पैलवान पिंटूभाऊ साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पैलवान जीवनभाऊ कापले, पैलवान माणिक दादा पवार महान महाराष्ट्र केसरी, पैलवान दत्ताभाऊ सोळ, जितू दादा कनसे, पैलवान राजेश्वर सोळ, पैलवान देवराज पवार, पैलवान महेश सोळ आणि त्यांचे सर्व सहकारी। झाले सगळे सहकार्यांचं अभिनंदन। आता या मुख्य व्यासपीठावर काही मंडळी बसलेली आहेत, त्यांना माझी विनंती आहे, या तिन्ही कोपऱ्यामधून आपल्याला कुस्त्या दिसत आहेत, शिवाय समोर आपल्या स्क्रीन आहे, तर काही आपले प्रमुख पाहुणे मंडळी येणार आहेत, काही दिल्लीची मंडळी या ठिकाणी आलेली आहे, तर त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्या आणि पलीकडे बसा। या बाजूला देखील बसलं तरी तुम्हाला कुस्ती चांगली दिसेल, कारण अशा प्रसंगी आम्हाला कोणाला काही बोलता येऊ शकत नाही, तरी कृपया आपण सर्वांनी सहकार्य करा। या उजव्या बाजूला देखील ही आहे व्यवस्था आणि डाव्या बाजूला देखील आहे, दोघांनाही समान आपले व्यासपीठ आहे। हमारे बीच में आदरणीय शिव कुमार शर्मा जी, वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय शैली कुश्ती महासंघ भारत, हमारे बीच में परम आदरणीय अशोक गर्ग जी, ओलंपियन अर्जुन अवार्डी, हमारे बीच में कोच साहब राज सिंह छिकारा जी, द्रोणाचार्य अवार्डी, वो भी मौजूद है और अपना आशीर्वाद पहलवानों को देने आए हैं। हम उनका तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। 0-11 की बढ़त बना लिए, बहुत ही तगड़िया और भाई व्यवस्था बड़ी बढ़त बना लिए पृथ्वीराज मोहोळ ने। पवार साहब ऊपर व्यवस्था बनवा दे थोड़ा। जरा काही दिल्लीची मंडळी आलेली आहेत, आपल्या मंडळीने थोडंसं त्यांना सहकार्य करा। पलीकडच्या बाजूला सर्व मंडळी इथं बाजूला उभी आहेत, त्यांच्यासाठी आपण व्यासपीठ जरा मोकळं करून दिलं तर बरं होईल। राजेश्वर दादा पवार उपस्थित आहेत, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। हमारे बीच में ओमवीर पहलवान जी, ओलंपियन अर्जुन अवार्डी,
हमारे बीच में कृपा शंकर पटेल जी, ओलंपियन अर्जुन अवार्डी, हमारे बीच में जगवीर दहिया जी, इंटरनेशनल कोच, रेफरी, जो कि सब भारतीय शैली कुश्ती महासंघ के तत्वाधान में आयोजित होने वाली हिंद केसरी में पहलवानों का आशीर्वाद देने आए हैं। ए हम आरोप यहाँ पहुंचने पे आपको तहे दिल से हार्दिक स्वागत और अभिनंदन करते हैं। आणि समाप्त हुई इस कुश्ती में पृथ्वीराज मोहोळ विन बाय टेक्निकल सुपेरिटी। टाळ्या पाहिजे होत्या।